नाशिकमधील महायुतीच्या नगरसेवकांना आज ठाण्यामध्ये आणणार, सर्व मतदारांना ठाण्यामधल्या अज्ञात स्थळी ठेवण्याचा निर्णय, मतफुटी रोखण्यासाठी महायुतीची ऑपरेशन ठाणे मोहीम. नाशिक पाठोपाठ जळगाव विधान परिषदेचा तिढा देखील सुटला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची माघार, उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर माघार. ठाकरेंच्या सेनेच्या सर्व खासदारांची 14 जून रोजी मातोश्रीवर बैठक. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आज पुन्हा प्रशासन आणि रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे रोहित पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती. पावसाळी अधिवेशनामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येणार. महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. 1950 नंतरचा सर्वात भीषण एल निनो सक्रिय. भारतावर दुष्काळाचं सावट गडद. शेतीसमोर मोठा आव्हान. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल. सरकारच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर एल निनोसाठी टास्क फोर्सची नियुक्ती केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 28%. संभाजीनगरसह जालना आणि पैठणमधील 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट. औद्योगिक वसाहतींना मिळणाऱ्या पाण्यात 10 MLD कपात. बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये SITची धक्कादायक माहिती. 854 पैकी तब्बल 750हून अधिक शालार्थ आयडी बोगस असल्याचं निष्पन्न. धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बोगस आयडी आढळले. मुंबईमध्ये बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशी महिला ताब्यात. दक्षिण मुंबईतील कामाटीपुरा भागातून महिला ताब्यात. नागपाडा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. सोलापूरच्या बार्शीमध्ये मुख्याध्यापकाची कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. 2 मुलं पत्नीला संपवून आत्महत्या केल्याची माहिती. शेगावमधील प्रसिद्ध शेगाव कचोरीची औषध आणि प्रशासन विभागाच्या वतीनं तपासणी. विभागानं विविध प्रकारचे नमुने देखील घेतले. धार्मिक शहरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ तपासणीच्या रडारवर. गुटखा विक्री प्रकरणात आता मकोका लावणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. ठाण्यानंतर भांडूपमध्ये ज्येष्ठ नागरिकाला मारहाण. भांडूपमधील ड्रीम्स कॉम्प्लेक्स भागात फेरीवाल्यांकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. 13 ते 18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार. इराणसोबतचे युद्ध संपले. आठवड्याअखेरीस करार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. करारावर मात्र इराणची सावध भूमिका. कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही, इराणची माहिती. भारतीय जहाजांवरच्या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी इराणला धरलं जबाबदार. भारतीय जहाजांवर इराणनं हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा. भारतीय जहाजांवर इराणनं केलेला ड्रोन हल्ला अमान्य, ट्रम्प यांची पोस्ट. Thank you.